नमस्कार मंडळी, मी श्यामचित्र आहे. मंडळी, ताजमहाल हा कोठे आहे, कोणी बांधला हे सांगण्याची गरज नाही, परंतु मुघल सम्राट शहाजहानला ताजमहाल हा बऱ्हाणपूरमध्ये बांधायचा होता हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल. मात्र योग्य जमीन उपलब्ध नसल्यामुळे तो आग्र्यामध्ये बांधण्यात आला. या बऱ्हाणपूरमध्ये ताजमहाल बांधण्याचे विचारामुळे मुमताज बेगम यांचे दफन या बऱ्हाणपूरच्या आऊ खान परिसरात तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आले होते. या ठिकाणी तब्बल 6 महिने मुमताज बेगम दफन होती. ती ही जागा आहे मंडळी. माझ्या मागे तुम्ही पाहता जागा. ज्यावेळी ताजमहाल बांधण्यासाठी योग्य जागा मिळाली, म्हणजेच तब्बल 6 महिन्यानंतर येथून तिचे शव काढून आग्रा येथे नेण्यात आले आणि अंतिम दफन ताजमहालच्या जागेत करण्यात आले. आज आपण या ठिकाणी मुमताज बेगमचे दफन ज्या ठिकाणी झाले होते ती जागा आपण पाहणार आहोत. तर चला तर मंडळी, मी तुम्हाला ती जागा दाखवतोय. हे सुंदर अशी फुलं या ठिकाणी लावलेली आहेत. तुम्ही पाहू शकता मंडळी, इतकी सुंदर जागा ही. तर मंडळी, हीच ती जागा आहे. या जागेतून मुमताज बेगमचं शव आतमध्ये दिलं गेलं. ते मी तुम्हाला जागा दाखवणार आहे. अगदी निमुळती जागा आहे. आणि या ठिकाणी मुमताज बेगमचं शव या ठिकाणी पूर्णपणे 6 महिने, अगदी पूर्णपणे 6 महिने या ठिकाणी मुमताज बेगम दफन होती. जेव्हा ताजमहाल बनला त्यावेळी इथलं शव काढून आग्र्याला नेलं गेलं आणि तिथे अंतिम दफन मित्रांनो करण्यात आलं. तर अशी ही जागा मित्रांनो तुम्हाला माहित नसेल कदाचित. आपण परत जाऊया आणि वरच्या जागेतून ही जागा कशी दिसते हे पाहूया मंडळी. हा ही वरची जागा आहे आणि या ठिकाणावर जितके दिवस मुमताज बेगम या ठिकाणी दफन होती त्या ठिकाणी रात्रंदिवस मुस्लिम धर्माच्या ग्रंथांचे पठण केले जायचे. पूर्णपणे 6 महिने या ठिकाणी हा पूजाविधी चालू होता. मंडळी, तेव्हा काही लाईट वगैरे नव्हती, तर दिवे वगैरे इथे पाहू शकता तुम्ही. दिवे ठेवण्याच्या जागा, कोनाडे. हीच ती जागा आहे. या जागेमध्ये मुमताज बेगमला दफन केलं गेलं. आणि मी आत्ता तुम्हाला थोड्या वेळापूर्वी दाखवलं की या गड्ड्यामधून, या भुयारामधून मुमताज बेगमचं शव या ठिकाणी आणलं गेलं. या परिसरामध्ये बरेचसे भग्नावशेष आहे. तर तुम्ही ही जागा त्यावेळी किती सुंदररित्या तयार केली गेली होती आणि फार कमी कालावधीमध्ये ही जागा तयार केली गेली होती. या ठिकाणी जे मौलवी राहत त्यांच्यासाठी या जागा होत्या. हे खोल्या असायच्या छोट्या छोट्या. या ठिकाणी कारंजी सुद्धा बसवण्यात आली होती. अल्प कालावधीसाठी का होईना, पण या ठिकाणी पाण्याचा हौद होता. कदाचित वुजू करण्यासाठी हा हौद असावा. आणि एक छोटीशी मस्जिद या ठिकाणी त्यावेळी तयार करण्यात आली होती. या ठिकाणी विहीर असावी, ती आपण वरून जाऊन पाहणार आहोत. या ठिकाणाहून चढणं शक्य नाही. तर या ठिकाणी असंख्य दिवे त्यावेळी लावले जायचे. रात्री प्रकाश राहावा या ठिकाणी म्हणून असंख्य दिवे सुद्धा लावण्यात येत होते. तर मंडळी, माझी ही माहिती तुम्हाला कशी वाटली कृपया कमेंट जरूर करा आणि
अशा ऐतिहासिक माहितीसाठी पेजला मंडळी माझ्या जरूर फॉलो करा. मी भरपूर फिरतो मंडळी तुमच्यासाठी, म्हणून पेजला तुम्ही फॉलो करा. धन्यवाद.